मैदान आहे, घरा शेजारचं मैदान आहे थोडक्यात. काय सांगाल आज फायनलला गाडी एक अशी सुंदर पळाली, म्हणजे एक टांगायला लागली गाडी, काय सांगाल आज? आता कसं झालं, आपल्या सचिन ती गाडी पळवायची होती, पण सचिन जरा आजारी झाल्यामुळं मी बी जरा एक करून आम्ही नकोच मानले आलं ना पळवायला बेड आपल्याला. चव्हाण साहेबांचा फोन आला परवा, आता पोरं बी सगळे म्हणली ते आपल्या शेजारचं मैदान आहे ना, आपण बरी एवढा पळतोय घरी, आपण म्हणजे चालेल म्हणलं चला हे करून. खऱ्या अर्थानं लखन आणि लक्ष्य ही पहिल्यांदा जोडी पळाली. होय, आज पब्लिकने त्यांचा पळ पाहिला, अनुभव पाहिला पळतानाचा, जबरदस्त स्पीड लागला गाडीला. कसं काय नियोजन झालं सोबत, लखन सोबत नियोजन कसं काय झालं होतं काय? कसं अगोदर आपण बी त्यांना फोन केलेला त्या एका मैदानाला दुसऱ्या, नंतर त्यांचं जरा तिकडे एक मैदान होतं ना, पण ती जरा संघटनेच्या नियमात बसत नव्हतं. ते पुन्हा चव्हाण साहेबांचा पुन्हा त्यांचे ते ड्रायव्हर आहेत, किशोर ड्रायव्हर, त्यांनी फोन केला. चालेल म्हणलं, आता काय आपलं महाराष्ट्र केसरी मैदान आहे नामांकित, आणि त्यात आमच्यापेक्षा म्हणजे लक्षात नशीब चांगलं की त्याला यावर्षी गाजवायचंच आहे. कारण नंदी आपला खूप सारं नाव करतोय महाराष्ट्राला, त्यानं अक्षरशः वेळ लावले, आणि एक म्हणजे दावण तुमच्याला एकदम म्हणजे असं थोडक्यात म्हणावं गेलं की लक्षाने तुमचं पूर्ण नाव केलं अख्ख्या महाराष्ट्रावर. काय सांगाल एक म्हणजे आता इथं पब्लिक वगैरे तुम्ही बघू शकता, प्रत्येक वेळी ज्यावेळी मैदानात लक्ष आला की आवर्जून ते लक्षाला बघायला नंदी येतात, आणि लक्षाचा स्वभाव पण बघायसाठी आवर्जून येतात. कारण आज तुम्ही फायनलला जाताना पण एकदम लांब उभं राहिलं होतं, कारण तुम्हालाही स्वभाव माहिती, सगळ्या आता पब्लिकला पण लक्षाचा स्वभाव माहीत झालाय, पण लक्ष तसा म्हणजे वागतो पण तसा पण नंबर पण करतो. त्याला अनुभव तुमच्यासोबत तुम्ही नाही, कसं आहे त्याला त्याच्यात राग आहे, पण घरी असा नाही त्याला राग. घरी लय शांत आहे, घरी लय शांत असतो बैल. म्हणजे अक्षरशः त्याला कोणी जवळ वाजवताना वगैरे आलं तर तुम्ही त्याला इतकी काळजी करता की बाजूला लगेच तुम्ही तिकडून ही करता त्याला? नाही, कसं आहे बा काळजी करा, म्हणजे कसं आहे तो बी गरम आहे, तो कसं आहे त्याला बी लागून घेणार आणि लोकांना बी लागणार, त्याला म्हणजे दुसरा अनोळखी माणूस जवळ आल्याला खपत नाही. शेतात बघायला गेलं तरी लक्ष कुठंतरी त्याची एक वेगळी छाप या बैलगाडी क्षेत्रात पाडतोय. आपण म्हणत असतो हा बैल ह्याच्यासारखा पोहतोय, त्याच्यासारखा पोहतोय, पण लक्ष आता कुठंतरी एक निकालाचा वाशा म्हणून त्याच्याकडे आता बघितलं जातं की कुठलंही मैदान असू द्या, गट असू द्या, सीमा असू द्या, फायनल आपण बघतोय जेवढे निकाल रेषा जवळ येईल तेवढं डबल स्पीड लक्षाला होते. काय सांगाल? तसं बघितलं तर मोरे सरकारनं त्या दिवशी असं पुकारलं की निकाल रेषा आल्यानंतर त्यांनी पुकारलं होतं लबरागती पळतो, म्हणजे लबरागती ती तसं त्याची कला आहे आणि तो सिद्ध करून दाखवतो. निकाल रेषेत आला की लबरागती ताणूनच पळतो. आता शेट कुठंतरी लक्ष पळतोय, पण त्याची काळजी सांभाळणं सगळ्या गोष्टी आहेत त्या पण तुम्ही वेळोवेळी व्यवस्थित करताय. असं नाही की पळतोय म्हणून पळवायचं. आता आपण पण बघत असतोय 7 दिवस 10 दिवसाच्या गॅपनं तुम्ही त्याला पळवताय. कसं नियोजन लावता सगळं? तसं बघितलं तर 10 दिवसाच्या पुढंच काढतो आपण. एखादं क्वचित झालं तर 7व्या दिवशी, नाहीतर असं 10 दिवसाच्या पुढंच नियोजन असते, कारण की त्याला रेस्ट पण पाहिजे. आता कुठं तर तो आदतच आहे अजून, तसं दात पडलं म्हणजे धडकण्यामुळे पडले, तो आदत त्यानं लावलेला नाही दात, त्यानं दात लावलेला नाही. मग त्याचा विचार करून आम्ही एक 10 दिवसाच्या पुढंच काढतो नियोजन. तर शेट बघायला गेलं तर आता लक्ष पळतोय, नाव करतोय, काळजी पण तुम्ही त्याची तेवढीच घेताय, पण कुठंतरी एक लक फॅक्टर म्हणतो आपण तसं बघायला तरी पाटील असेल, तुम्ही असाल, तुमची टीम असेल, लक्ष देखील तुम्हाला तेवढ्याच लाभला. आणि जेवढे आतापर्यंत मोठी मैदान झालेत प्रत्येक मैदानात तुम्हाला गोलाल घेऊन दिला की त्याची तुम्ही अपेक्षा पण केली नसेल. काय मला लक फॅक्टर म्हणजे माणसं चांगली भेटत गेले, बरोबर, त्याच्यातच लक आमचं लागत गेलं. म्हणजे पाटलासारखं आमच्या तिघांच्या राशी जुळले ती. बरोबर. आता तसं बघायला गेलं तर शेट आता पाटलांचा स्वभाव पण तसा आहे आणि तुमचा पण स्वभाव त्यांच्यासारखा आहेच. मिळून जुळून सगळं चालते, सगळ्या गोष्टी समजूतदारपणे होत्यात. आणि पाटलांचा तर अनुभव खूप मोठा आहे या क्षेत्रातला, हे सगळ्यांना माहिती आहे. आमचा सगळ्याचा योग जुळून आलाय, त्यात पण भया ड्रायव्हर पण आम्हाला एवढी चांगली साथ देतोय. म्हणजे ते सगळे जुळवून यायचं आमच्या टीमच पूर्णपणे ह्याच्यात ही आहे, सहकार्य आहे, आणि त्याचं यश सगळ्या टीमलाच आहे. महत्वाचा म्हणजे आमची जरा ही खरा माळकरी माणूस आहे ना संघ आमच्या. सुट्टी मेकर आमचा गुंडा स्वतःचा त्यांचा बैल म्हणजे 6व्या ह्याच्यात पाळाय असताना सुट्टी केली, आणि सुट्टी तो कुठे गेला काय बघितलं नाही, बैल त्यांचा नाही आमचा बैल धरून गेले खाली.
आता खाली जाताना ना त्यांचा बावल्या होता 6व्या सेमीत तर त्यांनी बावल्याला पकडलं नाही लक्षालाच इथून जाताना दबावनी लक्षाला पकडून खाली घेऊन गेले होते. एवढी प्रामाणिक माणसं भेटल्यानंतर यश तर येणारच. आता शेट माणसं ज्यावेळेस प्रामाणिक भेटतील तेव्हा त्या माणसांना देखील कुठंतरी तुमचा किंवा बैल मालकाचा स्वभाव आवडला असतो. लोक अशीच जुळत नाहीत किंवा ती समजूतदारपणा असतो. ते सगळे तुमच्यासाठी उभे राहतात. हा एकट्या दुकट्याचा खेळ नाही आपल्याला माहिती आहे. पूर्ण साज लागतोय आणि पूर्ण साज तुमचा जुळून पण येतोय. सगळे एकमेकाच्या कॉम्बिनेशनमध्ये आहेत आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतोय. काय सांगाल? यश सगळ्याला बघायला भेटते. म्हणजे हा कोंबो म्हणजे आपल्याला मोठ्या मोठ्या नामांकित मैदानामध्ये यश मिळवून देते. म्हणजे त्याचं सगळं टीमलाच श्रेय आहे आपलं. आता शेट त्यात आपण आज पण बघितलं की डॉक्टर आहे तुम्ही पाटील आहेत. आज ज्या एका म्हणजे नवीनच नंदी आपल्या इथं सेकंदामधून पळायले होते त्यांचा आपला कसलाही प्रकारचा परिचय नसून देखील एक माणुसकी म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यांना आज एक मदत केली आणि कुठेतरी आपण म्हणतो की परमेश्वर बघत असतो. त्याचं फळ तुम्हाला आत्ताच मिळालं. आपण प्रामाणिकपणे काम केलं ना तर फळ भेटणारच. म्हणजे ते म्हणतात ना कर्म केरल आपण तसंच कर्म चांगलं केलं तर फळ पण चांगलंच भेटणार. आपण कर्म चुकीचं केलं तर त्या पद्धतीचं चुकीचं फळ भेटणार आहे आपल्याला. बरोबर. दादा मला तुम्हाला आवर्जून विचारायचे सुट्टीला तुम्ही असता तर लक्षाचा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण तुम्ही जरा सांगा लक्ष खाली कसा असतो काय स्वभाव त्याचा काय? नाही त्याला कसं आपल्याला प्रेमानं उभा केला की राहणार घेऊ. आपल्याला कसं आहे पहिला मागं पुढं आम्ही सोडायचं नाही पण सोडायला आम्ही सुट्टी मेकर वगैरे सांगायचं. बैल जरा लाथा मारणार उड्या मारणार मान माग खाली घालायचं. ते कसं आहे मला हाताला बरोबर ते उभा राहा म्हटलं की राहतो बा इकडे बघणार. मी असला की जरा तापट स्वभाव करत नाही मग शांत उभा राहतो. माणूस बिनूस आला तरी काय नाही पण आपल्याला बरोबर उभा राहतो. त्याचं म्हणजे कसं एक खेळकर मुलगा कसा असतो तसं थोडक्यात आता लक्षाचं ते सगळं बघायला भेटतं. तो आपल्याला नाही काय करीत. आपल्याला लाथा घातले ते ना मला बी आम्ही महिन्याच्या सुरुवातीला घातली घातलेच जात आपल्याला पण आपण त्याला कधी हात मारला नाही किंवा उलटा हात कधी उगारला नाही त्यामुळे तो कधी पण त्याला जेवढा प्रेमानं बोलून घेईल तेवढा तू शहाणा आहे. बैल तसा लय शहाणा आहे तो. जितका येडा बैल तितका शहाणा असतो. त्याला फक्त तुम्ही प्रेमानं गुंजरून घेतलं पाहिजे. बैल जेवढा येडापणा करतो ना तेवढा शहाणा बैल आहे. बस म्हणलं मागं सर म्हणलं सरणार. फक्त तो नवीन माणूस कोण आलं नाही जरा भडक कलर बिगर त्याला भीतीदायक वाटलं की मग तो मग उड्या बिड्या मारणार. आता तुमच्या दावणीला तुमच्याकडे खास तुम्ही सगळं कंटिन्यू असता तुम्हाला काय वाटतं एकंदरीत म्हणजे स्वभाव वगैरे सगळं काय? नाही तो घरी लय शहाणा बैल आहे घरात काय नाही त्याला हे अहो, करून तो पत्र्यावर दगडे मारा काय मारा उठत सुद्धा नाही घरात. बरं. एकदा गाडी बसला की 2 तास उठत नाही. हा. काका घरी असलाय काय मैदानात नाही आल्यावरच त्याला घरी जरा मी सकाळी रोज गोट्यात उठून जातो का नाही ते उठून त्याला असं हलवून उठवा लागतो उठकी उठ उठकी म्हणल्याशिवाय उठत शेण नाही. भरायचं. वर बसणार खाली अजिबात पण असं अड्ड्यात आला की बघा बसत नाही अजिबात हे होत नाही. सकाळी आता शेळा तिथं गोट्यात असली भरपूर पोरही असते बसते ती काय नाही टेन्शन निवांत बसतो उठतो तू. नक्कीच आज महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आणि महत्वाचा गुलाल मिळाला आहे काय वाटतं एकंदरीत म्हणजे आता तुम्ही म्हटलं की ऍक्च्युली पळवायचा नव्हतं म्हणजे विचार सचिन केला पळवायचा होय पण लखनला घेतला आणि लखन तर तुम्हाला माहिती आहे कसं पळतो ते होय. थोडी पळली चांगली कसं वाटतं एकंदरीत आता हे मैदान लक्षासाठी मला वाटतं जास्त ह्या मातीत पळालं नसेल नाही ह्या असल्या मातीला तो पहिल्यांदाच पळालाय